महाराष्ट्र शासन कामगार विभागाची गट क ची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। जसं की पद किती, पगार किती ते तर तुम्हाला कालपासून कळालेलंच आहे। आता पात्रता आहे तुम्हाला माहित आहे। आता यामध्ये आज आपण बघूयात की एक्झाम कोण घेणार, अभ्यासक्रम साधारणतः काय आहे आणि बेसिक सगळ्याच प्रकारचं आरक्षण वगैरे कसं आहे, मेरिट वगैरे कसं लावलं जाणार, म्हणजे ए टू झेड जो मुद्दा आहे ऍडचा, ज्यांना तयारी करायची त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। का तर तयारी करण्यासाठी ज्या लागणारे सगळ्या बाबी आहेत त्या ज्या एखाद्या विद्यार्थ्याला माहित असाव्या काय ऍडची ते सगळ्याच गोष्टी इथं तुम्हाला मी सांगणार आहे। तर महाराष्ट्र शासन कामगार विभाग गट क ची जाहिरात आहे, शेवटची सरळ सेवेची जाहिरात जी TCS मार्फत घेतली जाणार आहे गट क ची। त्यामुळे हे तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे की शेवटची जाहिरात इतक्या दिवसाचा तुमचा अभ्यास आहे तर आता तुम्ही याला डोकं घालायला हरकत नाही। का तर मार्केटमध्ये तशी जाहिरात आता दुसरी कोणती नाही। बरी बॅच पण आपली त्या संदर्भातली सुरू झाली आहे। वेगळ्या नयामध्ये तुम्हाला कामगार कायदे जे आहेत ते कव्हर करून देण्यात येतील, त्यामध्ये काय डाऊट नाही। ह्याच फी मध्ये, त्यासाठी वेगळी फी भरायची गरज नाही। आता बघा ह्या ऍडच्या संदर्भात जर सांगायचं झाला तर इथं निरीक्षक आपल्याला माहित आहे धर्मादाय आयुक्त निरीक्षक पद निघलेलं होतं। सेम ऍज इट इज त्याच पदाच्या लेवलचे पद आहे। म्हणजे पगार बिगार जर बघितला तर याचा पगार प्रचंड चांगला आहे। S13 हे जी वेतन श्रेणी आहे म्हणजे 35,400 ते 1,12,400 7व्या वेतन आयोगानुसार आहेत। 8व्या मध्ये जवळजवळ ह्यात 39% वाढ होणार आहे। त्याची टोटल पद आहेत 62। तसंच लेखापाल पद आहे ते सुद्धा त्याच प्रकारचं पद आहे, 12 पद आहे। ती लघु टंक लेखक 4 पद आहे। ह्या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे। निरीक्षकची पद चांगल्या प्रकारची पद आहेत आणि ह्यामध्ये आपण पाहतो अर्ज करायची तारीख जी आहे ही 13 तारखेला अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। शेवटची तारीख आहे 11 जून। 11 जूनला फॉर्म भरायची लास्ट डेट आहे आणि परीक्षा फी पण 12 जूनला भरायची। अशा प्रकारच्या डेट आलेल्या आहेत। परीक्षेची डेट अजून यांनी काय इथं मेन्शन केलेली नाही, ते नंतर तुम्हाला तिथं येऊन जाईल परीक्षेची तारीख काय आहे ती। आता बघा पात्रता, ह्या पदासाठी बेसिक पात्रता काय आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 19 ते 38 वर्ष वय पाहिजे आणि ज्या अदर कॅटेगरी आहेत SC ST OBC ACBC EWS ह्या सगळ्यांसाठी 43 वर्ष वय आहे। दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्ष, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी 55 वर्ष आहे। आता यामध्ये बघा बेसिक पात्रता काय आहे तर निरीक्षक पदासाठी कोणती डिग्री तुमची चालते, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी तिथं चालतोय, टक्केवारीची काही अट नाही। तदनंतर लेखापालसाठी कॉमर्सची डिग्री प्लस 3 वर्षाचा लेखा अनुभव पाहिजे, हे लेखापालसाठी स्पेशल क्वालिफिकेशन आहे। लघु टंक लेखकसाठी पदवी पाहिजे एनी ग्रॅज्युएट प्लस त्याचं मराठी किंवा इंग्रजी हे टायपिंग झालेलं असावं, अशा प्रकारचा मुद्दा आहे। आणि प्रत्येकाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे। तिन्ही पदासाठी ज्ञान चेक करण्यासाठी तुमचा 10वी मध्ये मराठी विषय असणं किंवा 12वी मध्ये मराठी विषय असणं एक गरजेचं असतं, हा विषय ध्यानात ठेवा। पुढचा विषय असा आहे की आरक्षण खेळाडूसाठी आहे, दिव्यांगासाठी आहे, माजी सैनिकांसाठी सुद्धा आरक्षण आहे। अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांसाठी आरक्षणाचं वैध प्रमाणपत्र असणं फार गरजेचं आहे। आता बघा लक्षात घ्या परीक्षेची योजना अशी आहे की ही परीक्षा असेल मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतनं, 2 तास परीक्षेला वेळ असेल आणि पदवीचा दर्जा ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ह्यामध्ये मराठीचे 30 गुण आहेत, त्याच्याबरोबर इंग्रजीचे 30 गुण आहेत, त्याच्याबरोबर बुद्धिमापन चाचणीचे 30 गुण आहेत, त्याच्याबरोबर सामान्य ज्ञानचे 30 गुण आहेत आणि तब्बल 80 गुण हे कामगाराच्या संदर्भात आतापर्यंत जे काय कायदे ब्रिटिश कालापासून ते आतापर्यंत जे कायदे करण्यात आलेले ते कायदे समाविष्ट आहेत। तर ह्याच्यावर तुमचा टर्निंग पॉइंट असेल, कशावरती, कामगार कायदे हे ज्याचे चांगले व्यवस्थितरित्या झालेत
अशा विद्यार्थ्यांना हे अतिशय जबरदस्त पद आहे, हे मानायला काय हरकत नाही. आता याचा अभ्यास कुणाचाच नसणार ना, किंवा कामगार कायदे कुणी करून ठेवले असणार का? नाही. तर या ठिकाणी बघा, पहिलं तुम्हाला इथं काय करायचं आहे, ऑनलाईन जायचं आहे. ऑनलाईन गेल्यानंतर अकाउंट तयार करायचं, कागदपत्र अपलोड करायची, परीक्षा शुल्क भरायचा, जिल्ह्याचं केंद्र निवडायचं, अर्ज प्रिंट करून ठेवायचा, का तर परत हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ID वगैरे तिथं लागत असतो. ऑनलाईन चलन आहे 1000 रुपयाचं, कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 900 रुपये आहे ऑनलाईन फी. हे माहीतच आहे, सरळ सेवा म्हणल्यावर एवढ्या प्रकारचा चार्जेस हे लागू शकतात. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ह्याला नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे. जर कॅन्डिडेट जास्त आले तर नॉर्मलायझेशन होण्याची दाट शक्यता आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की इथं ऑप्टिंग आउटचा पर्याय ठेवलाय, MPSC ने कॅन्सल केला, पण यांच्याकडे अजून तो पर्याय आहे. आता लक्षात घ्यायची गरज आहे की तुम्हाला जो ह्या ठिकाणी महाकामगार.महाराष्ट्र.gov.in ह्याच्यावरती ह्या ठिकाणी जे आहे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचा फॉर्म वगैरे भरायला सोपं जाईल. इथून ऍड वगैरे आहे, डायरेक्ट तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता. हा विषय तुमच्या चांगल्या रीतीनं लक्षात आलेला असावा अशा अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.